नमस्कार. आज आपण मॅक्स वेबरच्या एका जबरदस्त सिद्धांताची गोष्ट करणार आहोत. हा तोच सिद्धांत आहे जो एका धार्मिक कल्पनेला थेट आजच्या आपल्या जागतिक आर्थिक व्यवस्थेशी जोडतो. आणि हो, ही गोष्ट फक्त इतिहासाची नाहीये, तर ती आपल्या आजच्या कामाच्या पद्धती आणि आपल्या मानसिकतेबद्दलही खूप काही सांगून जाते. असं म्हटलं जातं की मॅक्स वेबर हे कार्ल मार्क्सच्या आत्म्याशी बोलत आहेत. आणि हे विधान खूप महत्त्वाचं आहे, कारण या संपूर्ण विश्लेषणाच्या मुळाशी समाजशास्त्रातल्या या दोन महान विचारवंतांमधला एक मोठा बौद्धिक संघर्ष दडलेला आहे. तर मग चला या वैचारिक संघर्षापासूनच सुरुवात करूया आणि ते कोडं समजून घेऊया ज्याने वेबरला हा सिद्धांत मांडण्यासाठी उद्युक्त केलं. म्हणजे बघा, या दोघांमधला मूळ फरक काय होता? मार्क्सचं म्हणणं होतं की इतिहास आणि समाज हे भौतिक गोष्टींवर म्हणजे अर्थव्यवस्थेवर चालतात. पैसा, उत्पादन हेच सगळं ठरवतात. पण वेबरचं युक्तिवाद जरा वेगळा होता. त्यांचं मत होतं की नाही, फक्त पैसा नाही, तर विचार, कल्पना आणि विशेषतः धर्म सुद्धा समाजात मोठे बदल घडवण्याची ताकद ठेवतात. आणि याच विचारातून वेबरसमोर एक मोठं कोडं उभं राहिलं. त्यांच्या असं लक्षात आलं की युरोपमध्ये प्रोटेस्टंट लोकांची संख्या कमी असूनही त्यांच्याकडे व्यावसायिक आणि महत्त्वाची पदं प्रमाणापेक्षा खूप जास्त होती. पण असं का? या प्रश्नाचं उत्तर त्यांना केवळ आर्थिक विश्लेषणात मिळत नव्हतं. आणि मग इथूनच त्यांच्या खऱ्या शोधाला सुरुवात झाली. सुरुवातीला वेबरला वाटलं की याचं कारण अगदी सोपं असेल, की प्रोटेस्टंट लोक फक्त परंपरेपासून दूर जात होते. पण लवकरच त्यांना कळून चुकलं की हे उत्तर बरोबर नाहीये. उलट त्यांना असं आढळलं की कॅथॉलिक चर्चपेक्षा प्रोटेस्टंट चर्च आपल्या अनुयायांच्या आयुष्यावर जास्त कठोर नियंत्रण ठेवत होतं. म्हणजे उत्तर नक्कीच आणखी खोलवर कुठेतरी दडलेलं होतं. मग आता वेबरने आपलं लक्ष व्यापक धर्मावरून काही विशिष्ट श्रद्धा आणि पंथांवर केंद्रित केलं. त्यांना तो नेमका धागा शोधायचा होता जो या आर्थिक यशाला थेट धार्मिक विचारांशी जोडत होता. वेबरने खूप पद्धतशीरपणे काम केलं. त्यांनी प्रोटेस्टंट धर्माच्या 4 प्रमुख पंथांचा अभ्यास केला: बॅप्टिझम, मेथोडिझम, पायटिझम आणि कॅल्विनिझम. ते हे शोधू लागले की या सगळ्या पंथांमध्ये असं नेमकं काय वेगळं होतं. आणि इथेच वेबरला तो दुवा सापडला ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. त्यांना आढळलं की विशेषतः कॅल्विनिझम पंथाची जी काही तत्त्व होती ती भांडवलशाहीच्या भावनेशी म्हणजे स्पिरिट ऑफ कॅपिटलिझमशी अगदी तंतोतंत जुळत होती. हाच तो महत्त्वाचा शोध होता. बरं, पण एका धार्मिक पंथाचे विचार माणसाला इतके कठोर परिश्रम करायला कसे काय लावू शकतात? चला आता या सिद्धांताच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया आणि पाहूया की या विचारांनी लोकांच्या मनात एक तीव्र अस्वस्थता कशी निर्माण केली. कॅल्विनिझमची एक मध्यवर्ती संकल्पना होती प्रीडेस्टिनेशन. याचा सरळ अर्थ असा की देवाने आधीच ठरवून टाकलंय की कोणाला मोक्ष मिळणार आणि कोणाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय कोणीही आपल्या कर्मांनी बदलू शकत नाही. विचार करा, ही एक किती जबरदस्त आणि मानसिक ताकद असलेली श्रद्धा होती. आता कल्पना करा, प्रत्येक अनुयायाच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत असणार: माझी निवड मोक्षासाठी झाली आहे की नाही? या अनुत्तरित प्रश्नामुळे एक प्रकारची अभूतपूर्व आंतरिक एकाकीपणाची भावना निर्माण झाली असं वेबर म्हणतात. आणि इथून एक खूप रंजक गोष्ट घडली. एका बाजूला होती प्रीडेस्टिनेशनमुळे निर्माण झालेली प्रचंड अनिश्चितता आणि दुसऱ्या बाजूला होती सुखाचा त्याग करून साधं जीवन जगण्याची शिकवण. या दोन्ही गोष्टींच्या दबावातून एक पूर्णपणे नवीन कार्यसंस्कृती जन्माला आली. मग या प्रचंड मानसिक चिंतेवर अनुयायांनी एक उपाय शोधला. पहिला टप्पा होता स्वतःला निवडलेलं समजणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानणं. आणि दुसरा टप्पा, हा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं, तर स्वतःला सांसारिक कामात म्हणजेच कठोर परिश्रमात पूर्णपणे झोकून द्यायचं. आणि याच मानसिकतेतून खरं तर एका नव्या आर्थिक युगाचा पाया रचला गेला. चला पाहूया ही धार्मिक कार्यनीती भांडवलशाहीच्या जन्माचं कारण कशी ठरली. या चित्रांमध्ये आपल्याला तो बदल अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे कठोर परिश्रम आणि साधेपणावर भर देणारं एक प्रोटेस्टंट कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला आहे एक गजबजलेला भांडवलशाही कारखाना. झालं असं की कठोर परिश्रम, सुखाचा त्याग आणि बचत या मूल्यांमुळे जो पैसा जमा झाला तो पुन्हा व्यवसायात गुंतवला गेला आणि त्यातूनच आधुनिक उद्योगांसाठी भांडवल उभं राहिलं. आणि याचा परिणाम संपत्तीचा अमर्याद संचय. हळूहळू भौतिक यश हेच देवाच्या कृपेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. ज्या नफा कमावण्याकडे एकेकाळी संशिराने पाहिलं जायचं तेच आता एक नैतिक आणि जवळजवळ एक मानसिक गरज बनलं होतं. पण मग वेबरचा सिद्धांत फक्त एवढाच आहे का? तर नाही.
आता आपण या सिद्धांताचे काही बारकावे पाहूया आणि त्यावर झालेल्या महत्त्वाच्या टीकांबद्दलही जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला एक संपूर्ण चित्र बघायला मिळेल. समीक्षकांनी वेबरला एक अगदी स्वाभाविक आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला. ठीक आहे, पण जर आज कॅल्व्हिनिझमचा प्रभाव कमी झाला आहे, तर मग भांडवलशाही अजूनही इतकी यशस्वी का आहे? आणि या प्रश्नामुळे एक मोठी बौद्धिक चर्चा सुरू झाली. यावर वेबरने न्यूटनच्या गतीचं नियमाचे खूप छान उदाहरण दिलं. त्यांचं म्हणणं होतं की भांडवलशाहीला सुरुवात करण्यासाठी त्या धार्मिक धक्क्याची गरज होती, हे खरंय. पण एकदा काही व्यवस्था गतिमान झाली की तिला पुढे चालू राहण्यासाठी त्या मूळ कारणाची गरज उरली नाही, ती स्वयंपूर्ण झाली. अर्थात या सिद्धांतावर टीकाही झाली. इतिहासकार R.H. टॉनी यांनी काही मुद्दे मांडले. त्यांनी काही ऐतिहासिक चुका दाखवल्या. सुरुवातीच्या भांडवलशाहीमध्ये काही कॅथलिक प्रदेशांची भूमिका काय होती हे सांगितलं आणि आजच्या उपभोक्तावादाकडे लक्ष वेधलं. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या मते आर्थिक कारणं जास्त महत्त्वाची होती. त्याचबरोबर T.C. हॉल यांनीही काही टीका केल्या, जसं की पुराव्यांची कमतरता आहे, कॅल्व्हिनिझमवर गरजेपेक्षा जास्त भर दिला गेलाय आणि काही गरीब कॅल्व्हिनिस्ट प्रदेशांचं अस्तित्वही आहे. यातून हे दिसतं की या सिद्धांतावरील चर्चा किती सखोल आणि महत्त्वाची आहे. आणि हो, हेही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की वेबरने स्वतः मान्य केलं होतं की भांडवलशाहीसाठी इतरही अनेक गोष्टी आवश्यक होत्या, जसं की खाजगी मालमत्ता, मुक्त कामगार, तर्कसंगत हिशोब आणि एक समान कायदेशीर व्यवस्था. त्यांच्या मते प्रोटेस्टंट नीतिमत्ता ही एक प्रकारची प्रेरक शक्ती होती, ज्याने आधीपासून अस्तित्वात असलेल्या परिस्थितीला एक योग्य दिशा दिली. आणि मग शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. आज आपण ज्याला वर्क एथिक किंवा कार्यसंस्कृती म्हणतो, तो खरंच एका जुन्या धार्मिक कल्पनेचा वारसा आहे का? आपल्या कामाकडे, यशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आजही नकळतपणे त्या शतकांपूर्वीच्या विचारांनी घडवला जातोय का? यावर नक्कीच विचार करायला हवा.